की स्वतः मोठ्या बंगल्यात राहण्याची स्वप्न नाही पाहिली. बरं. पण निलेश लंके कायम स्वप्न पाहतो. कुठले स्वप्न पाहतो? माझा झोपडीत राहणारा माणूस चांगल्या घरात राहायला पाहिजे. 10 कोटीचा बंगला बांधण्यापेक्षा कुठेच चांगला असता ना बंगला. 100-200 लोकांना घरं बांधून दिले असते. ते बिचाऱ्यांनी किती त्यांच्या चेहऱ्यावर किती वेगळं हसू असतं. आणि निराधारांची मुलं शिक्षण घेतात तिथं चांगलं पाची पकवानाचं जेवण दे त्या पोरांना जेवताना त्यांचा आनंद किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल. तुमच्या त्या घराचा मुद्दा अनेकांना वाटतं की अरे निलेश लंके नवीन घर कधी बांधणार? तुमचं घर एकदम छोटं आहे, खरी वस्तूच आहे, पण आता लोकांचा राबता वाढला, नेते आहे तुमच्याकडे येतात, मग घर बदलणार का नवीन घर बांधणार? नाही, आता घर काय असतं, मी कमी वेळा असतो घरी. बरं. आता जर घर बदलायचा विषयच आला, हां. तुम्हाला पण मग मी फोन करीन पर्सनली, जर आम्हाला मदत करा घर बांधायला. बरं. हे घराचा आणि हे काय मुद्दा असतो का निवडणुकीत साहेब? राजकारणाच्या समाजकार्यात घर नाही मुद्दा नसतो ना. मुद्दा नसतो, तुम्ही तुमची परिस्थिती झाकून ठेवू शकत नाही. हां. तुम्ही लय उद्या आमदार झाले, खासदार झाले, पण तुमची काय परिस्थिती झाकून ठेवू शकता का? नाही ठेवू शकत. मी जर उद्या लय एकदम हायफाय राजकारणी म्हणून वागायला गेलो, अरे पण लोकांना कळतं ना तू काय आहे? तुझी काय बॅग हिस्ट्री आहे? हे सगळं लोकांना कळतं. मी जर एखाद्या कारखाना सम्राटासारखं जर वागायला गेलो, हो. ते जमणार आहे का? नाही जमू शकत ना. मी उद्या एखादं शिक्षण सम्राट. चांगल्या अर्थाने तुम्हाला तो प्रश्न विचारला की खरोखर ते घर छोटं पडतं. अगदी पवार साहेब सुद्धा आले होते. तुमच्याकडे राबता वाढणार पुढच्या काळामध्ये आता मला घरकुलं मंजूर नाही होणार ना. कसं होईल तुम्हाला हा, नाही ना होणार ना. तेवढं जर काय असलं तर बघा यंत्रणा काय असतं. सगळं त्या यंत्रणा तुमच्याकडेच आहे सगळ्या त्या. आणखीन एक आमच्याकडे अंकुश काकडे जे तुम्हाला एक सांगू का साहेब, म्हणजे तुम्ही घराचा मुद्दा काढला म्हणून, निलेश लंकेनी कधी स्वतः मोठ्या बंगल्यात राहण्याची स्वप्न नाही पाहिली. बरं. पण निलेश लंके कायम स्वप्न पाहतो. कुठले स्वप्न पाहतो? माझा झोपडीत राहणारा माणूस चांगल्या घरात राहायला पाहिजे. हे स्वप्न मी पाहतो. मी लय कोट 2 कोटी रुपयाच्या बंगल्यात राहण्यापेक्षा, अरे माझे 100 लोकं, सर्वसामान्य झोपडीत राहणारा माणूस पाऊस आल्यानंतर काकडं त्या एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पडवीत लहान लहान पोरांना रात्री अपरात्री घेऊन त्या ठिकाणी जातो, आधाराला जातो. तो माणूस घरात राहायला पाहिजे. हे स्वप्न मी पाहतो. आज आम्ही एखाद्या कार्यक्रमाला जातो, लोकं घर भरणीला बोलवतात, मोठ्याच्या गप्पा मारतात. 10 कोटीचं घर बांधलं. जेवायला 1000 रुपयाची प्लेट होती. माझं मन सांगतं 10 कोटीचा बंगला बांधण्यापेक्षा कुठेच चांगला असता ना बंगला. 100-200 लोकांना घरं बांधून दिले असते. ते बिचाऱ्यांनी किती त्यांच्या चेहऱ्यावर किती वेगळं हसू असतं आणि त्यांच्यातून तुला परमेश्वराचे आशीर्वाद मिळाले पाहिजे. हे आमचं मन सांगतं ना कधी-कधी. तुला 1000 रुपयाचं जेवण देण्यापेक्षा तिथंच जेवण साध्या पद्धतीचं जेवण देऊन, या महाराष्ट्रात अनेक आश्रमशाळा आहेत. अनेक गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी, निराधारांची मुलं शिक्षण घेतात तिथं चांगलं पाची पकवानाचं जेवण दे त्या पोरांना जेवताना त्यांचा आनंद किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल. आणि त्यांच्या हृदयातून जे 2 शब्द चांगले आपल्याबद्दल येतात आणि तोच परमेश्वराचा आशीर्वाद आहे. पण लोकांना फक्त एक स्वतःचं कुटुंब, स्वतः कसं ऐश-आरामात जगता येईल हे पाहतात. नाही नाही, हा प्रश्न विचारा पण दुसरं असं कारण की तुम्ही पण आता नगर जिल्ह्यात सगळ्या राजकारण्यांच्या घरामध्ये गेला असाल, हे पाहिलं असेल. काही काही नेत्यांच्या घरांची एवढी चर्चा होती की 100-100 कोटी रुपयाचं घर आहे की काय असं वाटतं अनेकांना. असे अनेक नेते नगर जिल्ह्यामध्ये पण आहेत ना. मग काय लय मोठं घर बांधून तुम्हाला काय लय त्याच्यात काय वेगळं समाधान लागतं का? तेही खरं, शेवटी झोपायचंच आहे तिथे.